कोयना धरणातील पाणी पातळीची अर्धशतकाकडे वाटचाल. उरमोडी धरणाचे 4ही दरवाजे उघडले. नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा जिल्हा प्रशासनाचा इशारा. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये मुसळधार पाऊस कायम असून ओढे नाले भरून वाहू लागले आहेत. कोयना, कृष्णा, वेण्णा आणि उरमोडी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. कोयना धरणामध्ये पाण्याची पातळी वाढत असून अर्धशतकाकडे वाटचाल सुरू झाली आहे. उरमोडी धरणाचे 4ही दरवाजे उघडण्यात आले आहेत. एकूणच जिल्ह्यातील सर्व धरणे आता भरण्याच्या मार्गावर आहेत. उरमोडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस अहोरात्र सुरू असून धरणामध्ये येणारा येवा लक्षात घेता उरमोडी धरणाच्या जलाशय परिचालन सूचीनुसार धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी सोमवारी सकाळी 11 वाजता धरणाच्या वक्रद्वारातून उरमोडी नदीपात्रात 1500 क्युसेस पाणी नदीपात्रात सोडण्यास सुरुवात झाली आहे. यापूर्वी जलविद्युत प्रकल्पातून यापूर्वीच सुरू असलेला 500 क्युसेस विसर्ग नदीपात्रात सुरूच ठेवण्यात आला आहे. त्यामुळे सांडवा व जलविद्युत प्रकल्पाचा एकूण 2000 क्युसेस विसर्ग नदीपात्रात केला जात आहे. पाण्याचा येवा मोठ्या प्रमाणात वाढल्यास किंवा कमी झाल्यास सांडव्यावरून सोडलेल्या विसर्गामध्ये वाढ अथवा घट होऊ शकते, अशी माहिती कृष्णा सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी दिली आहे. उरमोडी नदीपात्रात असलेल्या पाणी पातळीत धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे वाढ होणार आहे. नदीपात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून दिला आहे. नदी तीरावरील गावातील नागरिकांनी नदीपात्रात कोणत्याही कारणास्तव जाऊ नये. नदीकाठावरील ग्रामपंचायत प्रशासन व संबंधित यंत्रणांनी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी यांचे सरकार जोपर्यंत आहे तोपर्यंत शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारणार नाही. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण. खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केंद्र आणि राज्य सरकारवर टीका. राज्य सरकारने ठरवलेला हमीभाव आणि नैसर्गिक आपत्तीत पीक विम्याद्वारे नुकसान भरपाई या दोन गोष्टी जरी सरकारने दिल्या तरी कोणताही शेतकरी कर्जमाफी मागणार नाही. पण या दोन साध्या गोष्टी सरकारला करता येत नाहीत. जोपर्यंत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार केंद्रात सत्तेत आहे तोपर्यंत शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारेल असे मला वाटत नाही, असे मत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. एका वृत्तवाहिनीबरोबर चर्चा आणि वार्तालाप करताना माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी सोमवारी सकाळी 10 वाजता राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केली. शेतमालाला हमीभाव मिळवून देणे ही केंद्र सरकारची नैतिक जबाबदारी आहे. त्यासाठी आयात निर्यात धोरणांमध्ये आवश्यक तेथे बदल करणे गरजेचे आहे. बाजारभाव हमीभावापेक्षा खाली येता कामा नये याची काळजी केंद्र आणि राज्य सरकारने घेतली पाहिजे. मग आपोआपच शेतकऱ्याला व्यापाऱ्यांकडून हमीभाव मिळेल. पण केंद्र सरकार ही जबाबदारी पाळत नाही. आंतरराष्ट्रीय दबावाखाली येऊन केंद्र सरकार निर्णय घेत असल्यामुळे बाजारभाव पडत आहेत. पर्यायाने शेतकऱ्याचे नुकसान होत आहे. दुसरीकडे शेतकरी कर्जमाफी ही गरज बनली आहे, कारण केंद्र सरकारने हमीभाव दिलेला नाही, अशी मागणी त्यांनी केली. संपूर्ण महाराष्ट्रात कमी अधिक प्रमाणात अवकाळी पावसाने फार मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी या नुकसानीचे पंचनामे अद्याप झाले नाहीत, तर काही ठिकाणी नुकसानीची भरपाई सरकारने दिलेली नाही. शेतकऱ्याला मिळणाऱ्या बियाणे आणि खतांबाबत देखील सरकार हतबल आहे. अशात शेतकऱ्यांनी सर्व जबाबदारी स्वतःवर घेतली पाहिजे, अशी सरकारची भूमिका अयोग्य आहे. सरकारने ठरवलेला हमीभाव आणि नैसर्गिक आपत्तीत विम्यातून नुकसान भरपाई या दोन गोष्टी जरी सरकारने दिल्या तरी कोणताही शेतकरी कर्जमाफी मागणार नाही. पण या दोन साध्या गोष्टी सरकारला करता येत नाहीत. जोपर्यंत मोदी सरकार केंद्रात सत्तेत आहे तोपर्यंत शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारेल असे वाटत नाही, अशी टीका करत मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांबद्दल चव्हाण यांनी मराठी सरकारचं लक्ष नाही. खोट्या घोषणा देऊन कर्जमाफी करतो, हे करतो. अरे कर्जमाफीची पाळी कशाला याची? संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या दर्शनासाठी आजवर कायम गर्दीत होतो, पण आता मंत्री म्हणून स्वागत करणार आहे जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण जयकुमार गोरे. आजवर आयुष्यात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यामध्ये दर्शनासाठी अनेकदा गेलो. गर्दीतून दर्शन घेतले, कधी कधी तर गर्दी पाहून माघारी आलो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला राज्याचा ग्रामविकास मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली आणि नशीब म्हणून मला पालखी सोहळ्याचे स्वागत करण्याची संधी मिळाली आहे. जीवनात याहून दुसरे भाग्य काय आहे? माझ्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे, असे उद्गार मंत्री जयकुमार गोरे यांनी काढले. ग्रामविकास मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने जयकुमार
विजयकुमार गोरे हे पंढरपूर येथे पालखी सोहळ्याचे स्वागत करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी 9 वाजता पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मी ग्रामविकास मंत्री आणि पालकमंत्री म्हणून विठुरायाच्या नगरीमध्ये माऊलींच्या पालखीचे स्वागत करणार आहे. मला ते माझे जुने दिवस आज आठवतात की मी त्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी माझी धडपड असायची. अनेकदा पालखीचे दर्शन न घेताच परत जावे लागले असल्याचे त्यांनी सांगितले. माझ्या दृष्टीनं माझ्या आयुष्यातला उद्याचा खूप भावनिक असा दिवस आहे आणि खूप महत्वाचाही दिवस आहे की ज्या दिवशी मी पालकमंत्री म्हणून विठुरायाच्या नगरीमध्ये माऊलींच्या पालखीचं स्वागत करणार. मला ते माझे जुने दिवस मला आज आठवतात की मी त्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी गर्दीत ज्या पद्धतीनं माझी धडपड असायची. अनेकदा पालखीचं दर्शन न घेताच आपलं लांबून हात जोडून परत जायला लागलं, तो कालखंड. आणि आज बदललेली परिस्थितीमध्ये मी खास करून मुख्यमंत्री महोदयांना मनापासून धन्यवाद देईन. मी माझ्या पक्षालाही धन्यवाद देईन की मंत्री म्हणून काम करायची संधी मिळाली, पण त्याच्यासोबत विठुरायाच्या नगरीचा पालकमंत्री म्हणून काम करायची संधी मिळाली, ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून काम करायची संधी मिळाली आणि बहुतांश पालखीचं नियोजन ग्रामविकास खातं करतं आणि पालकमंत्री म्हणून पंढरपूर शहरामध्येही पालखीच्या नियोजनाची जबाबदारी बऱ्यापैकी आज पालकमंत्री म्हणून करत असताना मला माझ्या दृष्टीनं खूपच आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा दिवस म्हणलं तर वावगं होणार नाही. खूपच भावनिक विषय माझ्या दृष्टीनं आहे. त्यामुळं गर्दीत पालखीचं दर्शन घेण्यासाठी माऊलींचं पादुका शोधण्याचा प्रयत्न करणारा एक युवक आज त्या पालखी सोहळ्याच्या नियोजनात एक महत्वाची भूमिका पार पाडतोय, याचं मला मनापासून आनंदही आहे आणि सेवा करायला संधी मिळाल्याचं समाधानी आहे. प्रधानमंत्री योजनांच्या लाभासाठी बँकांनी अभियान राबवावे. जिल्हाधिकारी संतोष पाटील. वित्तीय समावेशनामध्ये प्रामुख्याने प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना, प्रधानमंत्री बिमा सुरक्षा योजना व अटल पेन्शन योजना या योजनांचा समावेश आहे. या योजनांचा अधिकाधिक लाभ नागरिकांना व्हावा या उद्देशाने 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2025 या 3 महिन्याच्या कालावधीत सर्व ग्रामपंचायत स्तरावर बँकांनी अभियान राबवावे अशा सूचना जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिल्या. दरम्यान प्रधानमंत्री जनधन योजनेतील बंद पडलेली खाती सुरू करण्यासाठी केवायसी पुनःपडताळणी करावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांच्या प्रतिनिधींना उद्देशून जिल्हाधिकारी पाटील यांनी सोमवारी दुपारी 4 वाजता आवाहन केले आहे. जिल्ह्यातील एकूण कुटुंब संख्येच्या 4% कुटुंबे अद्याप बँकिंग सेवेपासून वंचित आहेत. अशा कुटुंबांना या शिबिराच्या माध्यमातून जनधन योजनेचा लाभ मिळवून द्यावा. 3 महिन्याच्या कालावधीत दर शनिवारी विशेष आयोजन करावे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी यांना शिबिरामध्ये आमंत्रित करावे. प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना, प्रधानमंत्री बिमा सुरक्षा योजना व अटल पेन्शन योजना या योजनेतील लाभार्थी संख्या वाढवावी. बँक सेवेपासून वंचित असलेल्यांना प्रधानमंत्री जनधन योजनेचा लाभ मिळवून द्यावा असे निर्देश त्यांनी दिले. सर्व ग्रामपंचायतीमध्ये शिबिरांचे आयोजित करण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित बँकांकडे देण्यात यावी. ग्रामपंचायत मुख्यालय किंवा सर्वांना सोयीच्या ठिकाणी शिबिराचे आयोजन करावे. बँकेच्या वरिष्ठ अधिकारी यांनी शिबिरांच्या ठिकाणी भेटी देण्याबाबत नियोजन करावे. गट, गाव व पंचायत समिती स्तरावरील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी अभियानात सहभाग नोंदवावा. तालुक्यातील सर्व अधिकारी यांना ग्रामपंचायत निहाय नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करावे व या नोडल अधिकाऱ्याचा आढावा दर आठवड्याला घेण्यात यावा अशाही सूचना जिल्हाधिकारी पाटील यांनी केल्या.